श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले शांतनोपाख्यान पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन म्हणाले, अशा प्रकारे काशीराजाच्या 3 कन्या जिंकून आणून वीरश्रेष्ठ भीष्म जेथे धर्मात्मा विचित्रवीर्य नृपश्रेष्ठ शांतनूप्रमाणे अखिल पृथ्वीचे राज्य चालवित होता, त्या हस्तिनापूर नगरात येऊन दाखल झाला. मार्गामध्ये असंख्य वने, नद्या, पर्वत त्याला ओलांडावे लागले. तऱ्हेचे वृक्ष त्याला वाटेत दिसले. स्वतः जखमी न होता रणामध्ये शत्रूंना जखमी करून अतुल पराक्रमी भीष्माने काशीराजाच्या कन्या आपल्याबरोबर आणल्या. त्या कन्या त्याने स्वतःच्या भार्या म्हणून आणल्या नव्हत्या, तर स्नुषा म्हणून, कनिष्ठ भगिनी म्हणून, स्वतःच्या कन्या म्हणून त्यांना तो घेऊन आला होता. आणि हे जे त्याने केले ते सारे आपल्या भावाच्या कल्याणासाठी केले होते. त्या सर्व गुणसंपन्न कन्या भीष्माने स्वतःच्या पराक्रमेने जिंकून आणल्या होत्या आणि त्या त्याने आपल्या धाकट्या भावाला म्हणजे विचित्रवीर्याला अर्पण केल्या. अशा प्रकारे धर्मज्ञ भीष्माने धर्माला अनुसरूनच अतिमानुष कर्म केले होते आणि माता सत्यवतीबरोबर विचारविनिमय करून आणि काय करावयाचे ते ठरवून आपला भाऊ जो विचित्रवीर्य त्याचा विवाह करण्याच्या तयारीला तो लागला. आपला विवाह विचित्रवीर्याबरोबर करण्याचा बेत चाललेला आहे हे कळताच या विवाहाच्या संकल्पाच्या मुळाशी असलेल्या भीष्माला काशीराजाची ज्येष्ठ कन्या हसत हसत म्हणाली, स्वयंवरामध्ये मी शाल्व राजालाच वरणार होते. मी पूर्वीच त्याला मनाने वरले होते आणि माझ्या पित्याची ही तशीच इच्छा होती, म्हणून वास्तविक शाल्वानेच मला वरले आहे. तुम्ही मोठे धर्मज्ञ आहात, तेव्हा मी आता जे सांगितले त्यावर विचार करून तुम्ही धर्माला अनुसरून वागा. काशीराजाची ज्येष्ठ कन्या अंबा ब्राह्मणांसमोर असे बोलली असता तिच्या बाबतीत काय करावे या विचाराने भीष्म चिंतेत पडला. आणि ते अगदी बरोबरच होते. वेदामध्ये पारंगत असलेल्या ब्राह्मणांबरोबर त्याने विचारविनिमय केला आणि अंबेला त्याने परत जाण्यास अनुज्ञा दिली. आणि अंबिका व अंबालिका या काशीराजाच्या 2 धाकट्या कन्या शास्त्रविहित कर्माने त्याने आपला धाकटा भाऊ जो विचित्रवीर्य त्याला अर्पण केल्या. तरुण आणि देखण्या विचित्रवीर्याने त्या दोघींचे पाणी ग्रहण केले आणि जो विचित्रवीर्य आत्तापर्यंत धर्मात्मा होता तो कामात्मा म्हणजे विषयासक्त रसिक झाला. काळे कुळकुळीत कुरळे केस असलेल्या, लालसर व निमुळती नखे असलेल्या, पुष्ट नितंब आणि स्तन असलेल्या वयात आलेल्या त्या 2 सुकन्या सुद्धा आपल्याला अगदी अनुरूप पती लाभलेला आहे या कल्पनेने हरखून गेल्या आणि त्या दोघीही विचित्रवीर्याची मनोभावे सेवा करू लागल्या. अश्विनी कुमारांप्रमाणे सुंदर असलेल्या, देवांप्रमाणे पराक्रमी असलेल्या आणि कोणत्याही स्त्रीचे चित्त तत्काळ वेधून घेणाऱ्या त्या विचित्रवीर्याने त्या 2 कन्यांबरोबर 7 वर्षे विहार केला. पण अगदी तरुण वयातच क्षयरोगाने त्याला पछाडले. मित्रांनी, आप्तेष्टांनी आणि नामांकित वैद्यांनी त्याची प्रकृती सुधारावी म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण तिचा काहीही उपयोग झाला नाही. आणि सूर्य अकाली अस्ताला जावा त्याप्रमाणे कुरुश्रेष्ठ विचित्रवीर्य अकाली निधन पावला. धर्मात्मा देवव्रत भीष्म विचित्रवीर्याच्या मृत्यूमुळे शोकमग्न झाला आणि त्याला पुढची काळजी वाटू लागली.
कर्तव्य म्हणून त्याने विचित्रवीर्याची यथासांग उत्तर क्रिया केली. प्रत्येक बाबतीत त्याने सत्यवतीचा विचार घेतला. तसेच ऋत्विजांचा आणि सर्व प्रतिष्ठित कुरुश्रेष्ठांचा त्याने विचार घेतला. वैशंपायन म्हणाले, विचित्रवीर्याच्या मृत्यूमुळे सत्यवती अगदी दीनहीन झाली. विचित्रवीर्यावर तिचे अपार प्रेम होते. व्यवहार म्हणून आपल्या दोघी सुनांसह तिने पुत्राची उत्तर क्रिया केली. त्या दोघींचे तिने प्रयत्नपूर्वक सांत्वन केले आणि धर्मशास्त्राचा विचार करून तसेच पित्याच्या वंशाचा व मातेच्या वंशाचा विचार करून ती अभिजनवती सत्यवती देवव्रत भीष्माला म्हणाली, तुझा पिता शांतनू नित्य धर्माप्रमाणे वागत असे. त्या प्रतापी कुरुश्रेष्ठाला पिंडदान करणे, त्याची कीर्ती वाढविणे आणि त्याची वंशवेल सुकून जाऊ नये अशी व्यवस्था करणे, या साऱ्या गोष्टींची जबाबदारी आता तुझ्या शिरावर आहे. पुण्यकर्म केल्यानंतर स्वर्गप्राप्ती निश्चित ठरलेली असते. मानवी जीवन सत्यामध्ये सुप्रतिष्ठित असते. तद्वत धर्म तुझ्या ठिकाणी सुप्रतिष्ठित आहे. हे धर्मज्ञा, धर्माचे सारे रहस्य तू संक्षेपाने व विस्ताराने जाणतोसच. सर्व वेदांमध्ये तू पारंगत आहेस. तसेच सर्व वेदांगेही तुला उत्कृष्ट अवगत आहेत. धर्मपालन करण्याविषयी व कुलाचारांचे पालन करण्याविषयी तू किती दक्ष आहेस ते मी जाणते. संकटांमध्ये मार्ग शोधून काढण्याच्या बाबतीत तू शुक्राप्रमाणे व अंगिरसाप्रमाणे चतुर आहेस. म्हणून धर्मवेत्यांमध्ये अग्रेसर असलेल्या भीष्मा, मी पूर्णपणे केवळ तुझ्यावरच विसंबून आहे आणि म्हणून एक महत्त्वाचे कार्य करावयास मी तुला सांगणार आहे. ते नीट समजून घे आणि त्याप्रमाणे कर. माझा पुत्र विचित्रवीर्य हा तुझा भाऊ होता. तो फार पराक्रमी होता आणि तुझा लाडका होता. पण अगदी लहान वयातच तो मृत्युमुखी पडला. खेदाची गोष्ट म्हणजे तो निपुत्रिक वारला. काशीराजाच्या 2 सुलक्षणी कन्या तुझ्या भावाच्या राण्या आहेत. आपल्याला पुत्र असावा अशी त्यांना तळमळ लागून राहिली आहे. वीरश्रेष्ठा भीष्मा, आपला वंश खंडित होऊ नये एवढ्यासाठी मी सांगते म्हणून त्या दोघींच्या ठिकाणी तू संतती निर्माण कर. एवढे तू केलेस म्हणजे धर्माचेच पालन केल्यासारखे होईल. तू स्वतःला राज्याभिषेक करवून घे. भरतकुळातील पुरुषांना मार्गदर्शन कर. धर्मशास्त्राला अनुसरून विवाह कर आणि आपले पूर्वज हीनगतीला जाऊ नयेत अशी व्यवस्था कर. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.